तर सलमान खानला रेग्युलर जामीन मिळणार की त्याला जेलमध्ये जावं लागणार हे उद्या स्पष्ट होईलच। अनेक कायदेतज्ञांच्या म्हणण्यानुसार सलमानला रेग्युलर जामीन मिळण्यात अडचण येणार नाही, मात्र तरीही हायकोर्टाचा आदेश येईपर्यंत काहीही सांगता येणार नाही। सलमान खाननं 12.5 वर्ष प्रदीर्घ कायदेशीर लढाई लढली। या लढाईत त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानं त्याची हार झाली। आता सलमान राऊंड 2 साठी तयार आहे। ही लढाई असणार आहे बॉम्बे हायकोर्टात। आता सलमान खान सेशन्स कोर्टाकडून सुनावण्यात आलेल्या शिक्षेला हायकोर्टात आव्हान देईल, मात्र एखाद्या निकालाविरोधात याचिका दाखल करण्यासाठी चांगलीच तयारी करावी लागते आणि वेळही लागतो। आता सलमान खानला देण्यात आलेल्या 2 दिवसांच्या जामिनाला रेग्युलर जामीन म्हणून बदलण्याचं आव्हान सर्वात प्रथम सलमानच्या वकिलांसमोर असेल। कायदेतज्ञांच्या मते सलमानला रेग्युलर जामीन मिळण्यात काहीही अडचण येणार नाही, कारण गेल्या 12 वर्षांहून अधिक काळ सलमान जामिनावरच आहे आणि तो पलायन करण्याचा धोकाही नाही। कायद्यामध्ये हे नियम आहे। फर्स्ट क्वेश्चन वुड बी कन्सिडर्ड वुड बी admission of an appeal. Question of an admission of an appeal can be considered after the judgment copy is available. After considering judgment grounds on an appeal, court has the power to admit the appeal or to reject it summarily. Normal rule could be that he was on bail earlier. On admission of appeal, again there will be reconsider entire evidence, and therefore ordinarily should get bail. मात्र सलमानला रेग्युलर जामीन मिळेलच याची शाश्वती देता येत नसल्यानं सलमान जेलमध्येही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। सलमान खान भी कह सकता है कि 13 साल में मेरी स्लेट एकदम क्लीन है, 13 साल में मैंने कहीं जो जमानत मिली उसकी कहीं में ब्रीच नहीं किया। इस तरह के दलील सुनने के बाद ही हाईकोर्ट एप्रोप्रिएट ऑर्डर कर सकता है। याबाबत एका जुन्या प्रकरणाचं उदाहरण दिलं जातं। महाराष्ट्र सरकार विरुद्ध चंद्रप्रकाश नेशवदेव 1991 CR LJ 3187 या केसच्या निकालात म्हटलं होतं की या प्रकाराची पब्लिक पॉलिसी खूप आवश्यक आहे की ज्या आरोपीनं गुन्हा केलाय त्याला तेव्हाच शिक्षा झाली पाहिजे जेव्हा ते प्रकरण लोकांच्या मनात ताजं असेल। जर कोणत्याही कारणामुळे न्याय प्रक्रियेमध्ये आवश्यकतेपेक्षा अधिक उशीर झाला असेल आणि या परिस्थितीत आरोपीच्या विरोधात निकाल आला असेल तर त्या आरोपीला जेलमध्ये पाठवणं न्याय्य ठरणार नाही, मग भले आरोपीनं कितीही गंभीर गुन्हा केलेला असो। हा निकाल खूप काही सांगून जातो। अंकुर त्यागीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।